नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज जी आपण कथा घेणार आहोत त्याचे नाव आहे सत्याचे मूल्य. तर चालू करूया. गावाकाठच्या डोंगरामध्ये एक साधू राहत होते. ते खूप विद्वान होते, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते सत्यप्रिय होते. गावकरी त्यांना सत्य साधू म्हणत. त्यांच्या आश्रमात दररोज अनेक लोक यायचे. कुणी ज्ञान घेण्यासाठी, कुणी शांतीसाठी, तर कुणी आपल्या समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी. एका दिवशी त्या आश्रमात दोन व्यक्ती आले. पहिला होता गावातील श्रीमंत व्यापारी. त्याने महागडे कपडे घातलेले, सोनेरी अंगठ्या आणि गळ्यात मोत्यांची माळ. दुसरा मात्र गरीब शेतकरी. फाटके कपडे, डोळ्यात दुःख आणि चेहऱ्यावर संघर्षाची सावट. दोघांनी साधूंच्या चरणी नमस्कार केला. व्यापाऱ्याने अहंकाराने म्हटलं, गुरुजी, मी खूप संपत्ती मिळवली आहे, पण माझ्या घरात शांती नाही. माझी मुलं भांडतात, बायको नेहमी नाराज असते. पैशाने सर्व काही विकत घेता येतं असं मला वाटायचं, पण आनंद मात्र विकत मिळत नाही. मला खरा आनंद कसा मिळेल ते सांगा. शेतकऱ्याने मात्र नम्रतेने विचारले, गुरुजी, मी दिवसभर राबतो, कष्ट करतो, पण पोटापुरतं धान्यसुद्धा जमत नाही. कर्ज वाढतंय, घरात उपासमार आहे. मला फक्त एवढं जाणून घ्यायचं आहे की माझ्या जीवनाला अर्थ आहे का? साधूंनी दोघांकडे पाहिलं. थोडा वेळ डोळे मिटले आणि मग शांत आवाजात म्हणाले, तुम्हा दोघांचं उत्तर एका प्रयोगात आहे. साधूंनी दोघांना दोन माठ दिले. एका माठात होती सोनी नाणी आणि दुसऱ्या माठात होते ते म्हणजे पाणी. साधूंनी सांगितलं, हे दोन माठ डोंगराच्या पायथ्याशी नेऊन ठेवा. पण लक्षात ठेवा, मार्गात तुम्हाला एक विचित्र प्रसंग येईल. त्या प्रसंगात तुमचं खरं मन उघडं होईल. जो सत्याला धरून राहील त्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. दोघे निघाले. वाटेत एक गरीब जखमी भिकारी दिसला. तो तहानलेला होता आणि रक्ताने माखलेला होता. त्याने दोघांना विनंती केली, मला थोडं पाणी द्या, नाहीतर मी मरेल. व्यापाऱ्याने लगेच विचार केला, हा भिकारी माझ्यासारखा नाही. माझ्या माठातलं पाणी जर मी दिलं तर डोंगरावर पोचल्यावर माझं काम होणार नाही. त्याने नाकार दिला आणि पुढे गेला. शेतकऱ्याच्या मनात मात्र करुणा जागली. त्याने विचार केला, मी गरीब आहे, पण जर माणुसकी दाखवू शकलो नाही तर माझं जगणं व्यर्थ आहे. त्याने आपला माठ भिकाऱ्याला दिला. भिकारी पाणी पिऊन हसला आणि म्हणाला, धन्य आहेस रे, तू खरा माणूस आहे. जेव्हा दोघे परत साधूंकडे आले, व्यापाऱ्याचा माठ भरलेलाच होता, पण शेतकऱ्याचा माठ मात्र रिकामा होता. साधूंनी व्यापाऱ्याला विचारलं, तू भिकाऱ्याला मदत केलीस का? व्यापारी गर्वाने म्हणाला, नाही, कारण माझं काम महत्त्वाचं होतं. साधूंनी डोळे मिटून शांतपणे सांगितलं, तुझ्याकडे पैसा आहे, पण करुणा नाही, म्हणूनच तुझ्या घरात शांती नाही. खरा आनंद पैसा देत नाही, तर माणुसकी देत असते. शेतकऱ्याला त्यांनी विचारलं, तू का आपला माठ रिकामा केलास? शेतकरी घाबरत म्हणाला, गुरुजी, मी मदत केली. कदाचित माझं काम अपूर्ण राहील, पण त्यावेळी मला दुसऱ्याचं दुःख जास्त मोठं वाटलं. साधूंनी हसून सांगितलं, तू खरा आनंद शोधलास. माणसाच्या जीवनाला अर्थ देणारी गोष्ट म्हणजे दया, सेवा आणि सत्य. तुला कष्ट आहेत, पण तुझं मन निर्मळ आहे. हेच तुझं सर्वात मोठं धन आहे. आयुष्यात कष्टाचं असलं तरीही सत्य आणि दयेवर चालणारा माणूस नेहमी विजय होतो. तर या कथेचा बोध असा आहे की गावकऱ्यांनी ही कथा ऐकली आणि सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना उमगलं, पैसा आनंद देत नाही, माणुसकी देते. सत्यावर टिकलेला माणूस जगात कधीही हरत नाही. दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणं हीच खरी पूजा आहे. गावकऱ्यांनी ठरवलं की
पुढे प्रत्येकजण आपल्या जीवनात सत्य आणि दयेला प्राधान्य देईल. त्या दिवसापासून गावात भांडणं कमी झाली, माणुसकी वाढली आणि लोकांना खरं समाधान मिळू लागलं. तर ही होती आजची कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.